तर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरणार अशी चर्चा आहे। एकनाथ शिंदे क्षितिज ठाकूर यांना ठाण्यातनं उमेदवारी देण्याची शक्यता आहे। इतकंच नव्हे तर बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ठाण्यातनं माजी आमदार रवींद्र फाटकही इच्छुक आहेत। आजच रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे। वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळावा यासाठी फाटक आल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली। तर लवकरच भूमिका स्पष्ट होईल। रवींद्र फाटक यांनी विधान परिषदेसाठी मदत मागितल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले। तर आमदार बनण्याची कोणतीही इच्छा नाही असंही ठाकूर यांनी सांगितलंय। रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते तरी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली। अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही घेण्याकरता। तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे। सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार, प्रश्नच नाही। आम्ही फक्त इलेक्शनमध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते। विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय? पक्ष विलिनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या। मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही। क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप। माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार। त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत नेमका काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। असेल पाटील साहेबांनी असेल, आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिज असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना। तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात।